जर तुमचं घर त्या शाळेच्या एरियामध्ये नसेल आणि तुम्ही भाडे तत्वावरती राहत असाल तर तुम्हाला मात्र या येणाऱ्या 15 दिवसाला खूप चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे आणि तुमचे भाडे करार हे बनवून घ्यायचे आहे. पण विद्यार्थीचे पालक हे गावात स्थायिक असतात, परंतु शिक्षणासाठी शहरी भागात आलेले असतात, नोकरीसाठी काही जण शहरी भागात आलेले असतात आणि अशा वेळेस तुम्हाला भाडे करार करणं गरजेचं आहे. मग नेमकं भाडे करार हे भाडेचिठ्ठी चालते का किंवा नोटरीवाला चालतं का किंवा आणखीन काय लागतं? नमस्कार पालक, दत्ता चेवले माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रहो, जवळपास फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे आणि आता केवळ 13 ते 14 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आरटीए प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी. आपण पाहिलं की 23 फेब्रुवारीपासून शाळेची नोंदणी ही चालू झालेली आहे. 13 मार्चपर्यंत ही नोंदणी चालणार आहे आणि त्यानंतर जर तारीख नाही वाढली पुढं तर विद्यार्थ्याची नोंदणी किंवा पाल्याची नोंदणी ही सुरू होणार आहे. मग आता जेव्हा आपल्याकडे 13 ते 15 दिवस शिल्लक आहे, पालकांना या वेळेचा सदुपयोग कसा करून घ्यायचा आहे ते मी आज या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे या वेळेचा उपयोग हा फक्त कागदपत्र एकत्र करण्यामध्ये घालवायचा आहे. मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे पाल्याचा जन्माचा दाखला असेल किंवा तुमचं उत्पन्न असेल किंवा तुमचा रहिवासी. आता रहिवासीच्या बाबतीत जर तुमची जागा स्वतःची असेल तर तुम्हाला कसलंच टेन्शन घ्यायचं गरज नाही. आधार कार्ड असेल, लाईट बिल असेल किंवा तुमचं रजिस्ट्री असेल, आट असेल, त्यापैकी एक चालून जाईल. परंतु जर तुमचं घर त्या शाळेच्या एरियामध्ये नसेल आणि तुम्ही भाडे तत्वावरती राहत असाल तर तुम्हाला मात्र या येणाऱ्या 15 दिवसाला खूप चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे आणि तुमचे भाडे करार हे बनवून घ्यायचे आहे. मग नेमकं भाडे करार बनवायला काय काय लागतं, किती खर्च येतो, मग घरमालक आणि शाळा, घर आणि शाळाचं अंतर कसं करायचं, या सर्व गोष्टींचा गोंधळ काय तो पालकांमध्ये दिसून येतोय. मला माहिती आहे की विषय गंभीर आहे, परंतु काळजी नसावी, तुमचा भाऊ समजून सांगायला खंबीर आहे. चला तर मग इडापिडा जाऊ दे आणि जनतेचं राज येऊ दे म्हणत या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुमची जागा स्वतःची नसेल किंवा ज्या जागेत तुम्ही स्वतः राहता तिथून जवळपास 3 किलोमीटर 4 किलोमीटरच्या आतमध्ये कुठलीच सरकारी किंवा खाजगी शाळा येत नसेल तर तुम्हाला भाडे करार हा एक पर्याय आहे, ज्यामध्ये की तुम्ही शहरी भागात जाऊन किंवा तुमच्या घरात जिथं भाड्यानं तुम्ही राहता, काही विद्यार्थीचे पालक हे गावात स्थायिक असतात, परंतु शिक्षणासाठी शहरी भागात आलेले असतात, नोकरीसाठी काही जण शहरी भागात आलेले असतात आणि अशा वेळेस तुम्हाला भाडे करार करणं गरजेचं आहे. मग नेमकं भाडे करार हे भाडेचिठ्ठी चालते का किंवा नोटरीवाला चालतं का किंवा आणखीन काय लागतं, त्याबद्दल बरंचसं कन्फ्युजन आहे. आरटीच्या नियमावलीत सांगितलेलं आहे की जर तुम्ही भाडे करार दाखवत असाल किंवा तुम्ही भाडेतरी राहत असाल तर तुम्हाला दुय्यम निबंधकाचं भाडे करार असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, रजिस्टर्ड लेंट ॲग्रीमेंट असणं गरजेचं आहे. त्यालाच आपण लीज ॲग्रीमेंटही म्हणतोच. आणि ते रेंट ॲग्रीमेंट कधीचं असलं पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जर समजा यावर्षी 13 मार्चच्या नंतर प्रक्रियेला सुरुवात होणार आहे तर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट कमीत कमी 13 मार्चच्या अगोदरचं पाहिजे. जर तुम्ही फॉर्म हा 20 मार्चला भरत असाल आणि तुम्ही 19 मार्चला जरी रेंट ॲग्रीमेंट बनवला असेल तरीही चालेल. परंतु समजा एखाद्या पालकाने 20 मार्चला रेंट ॲग्रीमेंट बनवलेलं आहे परंतु फॉर्म भरलेला आहे 14 मार्चला, म्हणजेच काय, रेंट ॲग्रीमेंट फॉर्म भरल्यानंतर सबमिट झाल्यानंतरच्या तारखेचं जर रेंट ॲग्रीमेंट असेल तर ते वैध ठरणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला इतकीशी काळजी घ्यायची आहे आणि या जो काही 13 दिवसाचा आहे वापर हा तुम्हाला रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंटसाठी करायचा. मग नेमकं कागदपत्र काय काय लागतात रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट करण्यासाठी हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. कागदपत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर यात सर्वात मूळ कागदपत्र म्हणजे जो कोणी घर मालक किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहताय ते जे ओनर आहेत त्या ओनरचं आट किंवा त्याचं जे मालकी हक्काचा पुरावा आहे, म्हणजेच त्याचं रजिस्ट्री कॉपी असेल किंवा आटा असेल किंवा टॅक्स पावती असेल, ही असणं गरजेचं आहे. त्यासोबतच ती जी टॅक्स पावती आहे ती क्लिअर टॅक्स भरलेला असणं गरजेचं आहे. काही जणांचं घरपट्टी नळपट्टी हे पेंडिंग असते, त्या केसमध्ये ती भरून घ्यावी लागते. ती भरून घेतल्यानंतर आट क्लिअर असेल तर ते एक महत्त्वाचं. त्यासोबतच ओनरचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यांच्या साईडने 2 साक्षीदार, तुम्ही जे कोणी भाड्यातरी राहताय त्या भाड्यानं जर राहत असाल तर तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आणि म्हणजेच आता हे भाडे करार करताना तुम्ही आईच्या नावावर करताय का वडिलांच्या नावावर करताय, माझी तुम्हा सर्व पालकांना विनंती आहे की तुम्ही वडिलांच्या नावानं भाडे करार करायला हे द्या, प्रेफरन्सेस, प्राधान्य द्या, ना की आईच्या नावानं. जर समजा काही केसमध्ये वडील नसतील तर आईच्या नावानं, सिंगल मदर असतील तर आईच्या नावानं करू शकता, डिवोर्सी असतील तर आईच्या नावानंही करू शकता. तर आईच्या नावाने किंवा वडिलांच्या नावानं त्यांचं आधार कार्ड आणि तुमचे 2 साक्षीदार त्यांचं आधार कार्ड, हे इतकं, म्हणजे इकडनं 2 माणसं तिकडनं 2 माणसं आणि घरमालक आणि भाडे करार. मग यानंतर तुम्हाला रजिस्टर ऑफिसला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी रजिस्टर्ड ऑफिसला
भेट द्यायची आहे. मग रजिस्टर ऑफिसला भेट म्हणजे कुठलं रजिस्टर दुय्यम निबंधकाचं ऑफिस म्हणजे जिथं खरेदी विक्रीचा व्यवहार लँड रजिस्ट्रेशन्स होतात किंवा जमीन खरेदी विक्री होते त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे. तिथं बरेच सारे वकील नोटरीवाले वकील बसलेले असतात जे की एजंटच्या स्वरूपात काम करतात, जे की तुमच्याकडनं थोडेफार फीस घेतात पण मध्ये त्यांची सेटिंग असते आणि तुम्हाला तारीख मिळून जातात. याच्यात सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय होतो की तिथं असते भरपूर गर्दी, म्हणजे लँड परचेस किंवा सेल्सची गर्दी असते, त्यात पण रेंट ॲग्रीमेंटची गर्दी असते. ऑनलाईन रेंट ॲग्रीमेंट्स बनतात पण बऱ्याच ठिकाणी ऑनलाईनचं प्रोसेस हे प्रत्येक ठिकाणी फॉलो होत नाही, म्हणजे प्रत्येक सायबर कॅफेच्या ठिकाणी होणार नाही. काही ठराविकच शॉप्स आहेत जिथं की ते वेबसाईट व्यवस्थित चालते आणि ते काही लोक करून घेतात रेंट ॲग्रीमेंट. परंतु तुम्ही जर दुय्यम निबंधकाच्या ऑफिसमध्ये जाऊन करत असाल तर तुम्हाला त्या दिवसाची अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. मग अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्ही एजंटची मदत घेऊ शकता आणि ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट आहे त्या दिवशीच तुम्हाला तुमच्या घरमालकाला 2 साक्षीदारांना सोबत तिथं कागदपत्र ओरिजिनल घेऊन हजर राहायचं आहे. त्यामध्ये तुमचा फोटो काढला जाईल, तुमचे थंब घेतले जातील आणि अशा प्रकारे थोडाफार वेळ जाईल तिथं, जितकी गर्दी तिथं लोड असणार आहे आणि त्या हिशोबानं तुमचं रेंट ॲग्रीमेंट लीज ॲग्रीमेंट हे तुम्हाला 1 तासाभराच्या आत त्याच दिवशी किंवा सेकंड डेला लीज ॲग्रीमेंट बनवून मिळेल. मग आता ह्याच्यामध्ये मशागत काय करायला लागते तर मग लक्षातच येते, म्हणजे घर मालकाला कन्व्हिन्स करणं आहे, त्याचा वेळ बघणं आहे, त्याच्या वेळेतच अपॉइंटमेंटची वेळ बघणं आहे. तर मग ही काय कसरत आहे जी तुम्हाला करायची आहे. मग घरमालक आउट ऑफ स्टेशन्स असतील तर परत प्रॉब्लेम येतं. बरं तुम्ही जे भाडे करार बनवलेला आहे मग त्या भाडे करार म्हणजे जे घर निवडलं आहे त्या घराच्या आजूबाजूला खरंच शाळा आहेत का. मग काही ठिकाणी असं होतं की जे मालक भाडे करार करून द्यायला तयार आहे पण त्याच्या आजूबाजूला कुठली शाळा नाही आहे. मग ज्याच्या घरापासून भरपूर शाळा आहेत ते घर मालकच भाडे करार करून द्यायला तयार नाही आहे. मग असं गोंधळ हा उडणारच आहे, ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आणखीन एक महत्त्वाची बाब मला तुम्हाला अशी नमूद करायची की मागील वर्षी झालं काय होतं की दुर्दैवाने ज्याही वेळेस ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली 15 ते 20 दिवसाची ॲडमिशन प्रोसेस होती आणि त्यामध्ये ज्या पालकांना माहिती नव्हती, अवेअरनेस नव्हतं, त्यामुळं त्यांना ज्यावेळेस फॉर्म निघाले त्यावेळेस त्यांना समजलं की आता भाडेकरार बनवायचा आहे आणि मग ज्यावेळेस ते भाडेकरार बनवायला दुय्यम निबंधकाच्या ठिकाणी गेले तर दुर्दैवाने तिथे उपोषण किंवा स्ट्राईक कामावरती ते माणसं रजू नव्हते. 10 ते 15 दिवस भाडेकरारचं जे काही दुय्यम निबंधकाचं कार्यालय होतं ते बंद होतं. मग अशाही काही गोष्टी अनपेक्षित गोष्टी होऊ शकतात तुमच्यासोबत. त्यामुळं लास्ट मोमेंटवर न थांबता भाडे करार जर बनवायचा असेल तर या गोष्टीचा या 13 दिवसाचा तुम्ही सदुपयोग करून घ्यावा अशी माझी तुम्हाला पालकांना विनंती आहे. मग अजूनही काही पालकांना हे असे प्रश्न असतात की मग भाडे करार कोण कोण बनवायचा. माझ्या चुलत्याचं घर आहे, पाल्याच्या चुलत्याचं घर आहे तर भाडे करार बनवायचं का. पाल्याच्या आजूळचं घर आहे, आजूळचा पत्ता आहे तर भाडे करार बनवायचं का. किंवा पालकाचं सासरवाडी चालते का. तर ह्या सगळा गोंधळ आहे, त्याबद्दलही थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. जर समजा तुमच्या भावाचं घर असेल किंवा तुमच्या वडिलांच्या नावावर घर असेल आणि तुमच्या पाल्याला RTA मार्फत ॲडमिशन्स घ्यायचे असतील तर ते जे सरनेम आहे ते जर सेम असेल तर तुम्हाला ते भाडे करार बनवायची गरज नाही आहे. परंतु जर समजा तुम्ही आजोळचं दाखवत असाल आणि ते तुमच्या सासरवाडीचं किंवा पाल्याच्या आजोळचं दाखवत असाल तर ते चालणार नाही. इन केस जर तुमचं सिंगल मदर असेल, डिवोर्सी असेल तरच ते फक्त आजोळचं चालतं, नाहीतर चालणार नाही. आणखीनही काही लोकांना असा प्रश्न असतो की मग आम्ही त्या ठिकाणी लहानपणापासून राहतोय किंवा आमच्या आधारवरती तो पत्ता झालेला आहे. बऱ्याच पालकांना हा प्रश्न येतोय मला की आधारवरती तो पत्ता आहे तर मग आम्हाला भाडे करार करावा लागेल का. हा खूप पेचीदा क्वेश्चन आहे. नुसता आधारच्या जोरावरती जरी तुमचं ॲडमिशन प्रोसेसमधून लॉटरीमधून नंबर लागला आणि जो कोणी अधिकारी कसून चौकशी करायला आला आणि दुर्दैवाने त्यांनी मागितलं की तुमचा अतिरिक्त म्हणजे लाईट बिल आधार कार्ड सोडून दुसरा एखादा पुरावा द्या, जसं की लाईट बिल असेल, आटा असेल किंवा राशन कार्ड असेल किंवा आणखीन कुठला पुरावा द्या म्हणून सांगितलं तर तुमच्याकडे तो पुरावा सादर करायला राहणार नाही. आणि मग होईल काय की तुमचं एवढं RTA मध्ये लॉटरीमध्ये नंबर लागला, हत्ती गेला आणि शेपूट राहिला, त्या छोट्याशा गोष्टीमुळं तुमचं हे जे काय आहे ते भाडे करार अवैध ठरला जाईल. तुम्हाला भाडे करार करावा लागत होता आणि तुमचा आधार कार्डचा पत्ता हा अवैध ठरला जाईल आणि मग तुम्ही ह्या प्रक्रियेतनं बाद होऊ शकता. त्यामुळं नुसतं आधारच्या जोरावरती न बसता जर तुमच्या मालकीचं घर असेल तरच तुम्ही बिना भाडे करार करता राहा आणि जर स्वतःच्या मालकीचं नसेल तर बिंदास भाडे करार बनवा. पैसे किती लागतात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. पैसे किती लागतात तर यासाठी जवळपास 3 ते 3.5 हजार रुपये हा खर्च येतो. लिगली त्याची काहीतरी 1000-1500ची फीस असेल, मला ॲक्च्युअलीमध्ये माहिती नाही आहे, मी केलेलं नाही आहे. परंतु जितके पालकांचा माझं प्रतिक्रिया त्यांच्याशी बोलणं झालं त्यांच्या अनुभवावरून सांगतोय. लातूर जिल्ह्यासारख्या ठिकाणी 3.5 हजार रुपयाचा खर्च लागू शकतो. परंतु एजंट लोक असतात, सुळसुळाट वाढलेला असतो, त्यामुळं त्यावेळेस ते 5000 मागतील, 6000 मागतील किंवा हे साईटच बंद आहे हे आहे, त्यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. सतर्क राहा, वेळेचा उपयोग करून घ्या. 3 ते 3.5 हजार रुपये इतका खर्च आहे.
आशा करतो की भाडे कराराबद्दल तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा प्रश्न विचारू नका की ॲडमिशन्स कधी सुरू होणार आहेत. ते 13 मार्चच्या नंतर सुरू होतील. हा सगळ्यात फेवरेट क्वेश्चन्स आहे. आणि परत एकदा माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून RTC रिलेटेड सर्व प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल. धन्यवाद.